पाण्यासाठी शुक्रवारचा हंडा मोर्चा हे आव्हाडांचे श्रेयाचे राजकारण। स्थानिक लोकप्रतिनिधींचे गुंड पाण्यासाठी 30 ते 40 लाखांची खंडणी दर महिन्याला गोळा करतात नजीम मुल्ला। स्थानिक लोकप्रतिनिधींचे 16 गुंड कळवा पूर्व येथील लोकांकडून दर महिन्याला 30 ते 40 लाखांची खंडणी गोळा करतात, अशी माहिती पोलिसांनी दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीम मुल्ला यांनी दिली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश बर्डे, युवक काँग्रेस अध्यक्ष वीरू वाघमारे, कार्याध्यक्ष संदेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कळवा पूर्व येथे विघ्नहर्ता गणेशाच्या दर्शनाला गेल्यावर लोकांनी पिण्याच्या पाण्याविषयी आमच्याकडे तक्रारी केल्या। स्थानिक लोकप्रतिनिधींची प्रत्येक कुटुंबाकडून बोरवेलच्या पाण्यासाठी 500 रुपये गोळा करतात, अशी माहिती दिली। याबाबत पोलिसांकडे शहानिशा केल्यानंतर पोलिसांच्या तपासात येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचे 16 गुंड दर महिन्याला लोकांकडून 30 ते 40 लाख रुपयांची खंडणी गोळा करत असल्याची माहिती दिली। ही खंडणी वसूल करण्याची नावे व यामागील सूत्रधार लवकरच जाहीर करणार असल्याचे नजीम मुल्ला यांनी संकेत दिले। जी लाईन आहे, पाणीच नाहीये। मोठ्या घोषणा करून, मोठा कार्यक्रम करून वाघाव नगरला वरती डोंगरावर पाणीची टाकी बांधली। ठेका नेमला, ठेकेदार येऊन भेटून गेला, त्याच्यानंतर उद्घाटन झाला, भूमिपूजन झाला, उद्घाटन झालं, सर्व झालं। 2 वेळा पण आठवड्यात टाकी भरत नाही आम्ही। तो जो वॉल ऑपरेट करतो तिथला तो माणूस कामगार आहे, त्याचा आम्ही सरळ म्हणजे दर्शनाला गेल्यावर बाजूला घर होता, ओळख करून दिली, त्याच्याशी प्रथम वरचढ कर, तुम्ही तिथे टाकी किती वेळा भरतो। त्यांनी जे उत्तर दिल्यानंतर आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत। अधिकाऱ्यांना सांगितल्यावर आम्हाला तपासायला लागेल अशी परिस्थिती आहे। धाकच नाहीये ना, कारण तिथे रॅकेट चालू आहे, माहिती आहे त्यांना, पाणी द्यायचंच नाहीये तिथे। आणि पाणी सुरळीत झालं तर लोकांच्या मनामध्ये परिवर्तन होऊ शकतो। मग कशाला कोण एका ठिकाणी राहील? त्यांच्या मनाप्रमाणे कोणाला वोटिंग करेल, त्याच्या मनाप्रमाणे त्या पक्षात जाईल। राजकारण याच्यात नव्हे, पाणीसाठी नव्हे। मग या सर प्रश्नाला जबाबदार तिथले जितके आमदार सुद्धा तितके स्थानिक नगरसेवक आणि महानगरपालिका आणि सत्ताधारी जे काही वर्षापासून महापालिकेवर आम्ही स्पष्ट आरोप केलेला आहे की तुमचे अधिकारी आहेत, कोणी थांबवलं तर तुम्ही रेकॉर्डवर का आणलं नाही। आम्ही आमच्या पत्रात ती मागणी केलेली आहे। त्याचबरोबर जे स्थानिक नगरसेवक आहेत, तर मी तुम्हाला काय बोललो, काही तिथले स्थानिक आमचेच माझे नगरसेवकांचा हात मिळवणी याच्यात आहे अशी माहिती आम्हाला दिलेली। ती नावं पोलीसच काढतील आणि पोलीसच देतील प्रशासनाला, पण आमच्याकडे रेकॉर्ड्स त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले कोण कोणाचा कार्यकर्ता। आता माझ्या बरोबर राहणारा वीरू वाघमारेच असेल, सकाळ संध्याकाळ वीरू वाघमारे ऑपरेट करतोय, तर माझे तर डोळे आणि कान बंद नाहीये। आणि स्थानिक नगरसेवकांमध्ये आज कोण घेऊन फिरला आम्हाला? जेव्हा एक ताकद भेटली की बाबा कोणतरी आपल्या बाजूने उभा राहू शकतो, जिथे मी स्वतंत्रपणे नागरिकांचे प्रश्न मांडू शकतो, तेव्हा बर्डे साहेबांना वाटलं, कटआउटवर फोटो लावला होता, आज त्यांच्या कटआउटवर व्हाईट पेस्ट लागलाय। पण बर्डे साहेबांनी नागरिकांच्या हितासाठी मन नोकऱ्यांना आम्हाला घेऊन फिरले आणि ती भूमिका घेतली ना, कारण ते त्रस्त झाले होते, किती दिवस गप्पा बसायचं। आज घेतली भूमिका। सर तुम्ही तक्रार दिली आता, परंतु स्थानिक नागरिकांना पाणी मिळत नाही, त्याच्यासाठी तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहेत, आता मुख्यमंत्री असेल, तुमचा प्रश्न 100% इन्शाल्लाह। कारण ऐका, आज फक्त पत्र तक्रारीचं नाही दिलंय, कारण लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी असते फक्त रडायचं काम करायचं नाही। मी आधीच सांगितलंय, मी रडणारा माणूस नाहीये, रडायचं नसतं। देवाने दिलेली बुद्धी, दिलेली पद, दिलेले आपल्या अधिकाऱ्यांची संबंध, तिथून अभ्यास करायचं, नागरिकांचे प्रश्न ते समजून घ्यायचं आणि मार्ग काढायचं असतं। आम्ही दिलेल्या त्याच्यात तत्वता तातडीने जे उपाययोजना करता येईल जेणेकरून पाण्याचा रिलीफ भेटेल। त्यानंतर आम्ही मागणी केली आहे की राज्य शासन, केंद्र शासन, जसं आपल्याला केंद्र शासनाने आता घोडबंदर या परिसरात आणि कोपरी आणि कळवाचा काही भाग 3 आपल्याला DPR मंजूर करून दिलेत, कोटी रुपयांचे, 400-500 कोटीचे मी ऐकलंय, ते मंजूर करून निधी आपल्याला दिलाय। त्या पद्धतीचा या डोंगरी भागाचा परिसर, इथे पाणी पुरवठा 100% ESR GSR पंपसाठी असेल। आपण अभ्यास करून DFR तयार करावा, कारण डोंगरी भाग असल्यावर त्याच्या ग्रेव्हिटेशनल फोर्स असतं, पाण्याचा फोर्स असतं, या पद्धतीत अभ्यास करून द्यावा। हे आम्ही तक्रार सकट मस्ती करणारी लोक, ब्लॅकमेल करणारी लोक, लुटणारी लोक, त्याबरोबर सुल्झमॅनला कसे दुरुपयोग करतात नागरिकांच्या याच्यासाठी, हे सर्व प्रश्न
सकट आम्ही तक्रार सकट उपाययोजना या पत्रात दिली आहे. सर, ते मोबदला सुद्धा चित्र आवडेल केलं होतं. आता तुम्ही त्या भागाचं भविष्यात नेतृत्व करण्यावर मला संधी भेटणार आहे. कधीतरी आम्ही 2-3दा पोलिसांना पण सांगितलं होतं की कधीतरी तिथलं डोंगरावर झोपडे कोण बांधतो, मनाप्रमाणे झोपडा बांधला गेल्यानंतर कोण तोडायला येतं, ते तोडणारी माणसं, मी इथे आता नाव डायरेक्टली एवढा थोडासा राहू द्या, पोलखोल करू आम्ही त्या बाबतीत, कोण आहेत, कोणाची माणसं आहेत. म्हणजे एका बाजूने ट्विट करायचं, दुसऱ्या बाजूने खालचीच माणसं ती त्यांच्या बरोबर फिरणारी काम करणार. म्हणजे इथे आपली जबाबदारी झटकली. म्हणजे एक प्रकार असतो ना, मी तक्रार करून मोकळा झालो, माझी जबाबदारी संपली, उद्या काय माझ्या अंगावर आला तर मी माझी तक्रार दाखवणार, अशा पद्धत चालू आहे. माझ्या राबवडीत का होत नाही अनधिकृत? लोकप्रतिनिधी ठरवलं ना स्थानिक पातळीवर की माझ्याकडे नाही होणार, नाही होत. आज तुम्ही कळवायला जा, लेफ्ट साईडचा बघा पट्टा पूर्ण गार्डन आहे 2002 पासून आहे, आणि राईट साईडचा गुगल काढून बघा, स्वतःवर असतं ना कुठे काय वाढलं. जे झालंय त्यांना आम्ही पूर्ण बांधणी करून त्यांना हक्काची घरं देणार. जे झालंय नव्याने होऊ नये, कारण ते जे रॅकेट आहे हे पहिली सुरुवात आमची पाणी माफिया मार्फत आहे. ही माफिया आहे, पाणी माफिया, कारण ते प्रथम जबाबदारी, त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर पण येऊ. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कामगार कर्मचारी संघटना फेडरेशन मुंबई यांचा 2 नोव्हेंबरला राणीबाग ते मंत्रालय मोर्चा. राज्यात नगरपालिका, महानगरपालिका, शासकीय, निमशासकीय कार्यालयात अनेक वर्षांपासून कंत्राटी म्हणून अनेक कामगार काम करतात. त्या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे समान कामाला समान वेतन लागू करावे. ज्या कामगारांना 7वा वेतन आयोग चालू केलेला नाही त्यांचा 7वा वेतन आयोग चालू करावा. सर्व महानगरपालिकांना राज्य सरकारने LBTचे अनुदान एकूण खर्चाच्या आधारे 100% द्यावे. या आणि अशा विविध मागण्यांसाठी कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनची बैठक कामगार नेते रवी राव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी 16 ऑक्टोबरला ठाणे येथील म्युनिसिपल लेबर युनियन कार्यालयात घेण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व विषयांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना
पत्रव्यवहार करण्यात येणार असून जर शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका न घेतल्यास राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदांमधून हजारो राणीबाग ते मंत्रालय असा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. यानंतर पुढील बेमुदत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. या बैठकीस बबनराव, गणेश शिंगे, गौतम खरात, अशोक जाधव, चरणसिंग टाक, मोहन तिवारी, दिनकर आवळे, शरद कांबळे, अनिल जाधव, संतोष पवार, रमेश आगळे, गोविंद परब, दीपक राव व इतर प्रतिनिधी उपस्थित होते. मी शशिकांत उर्फ बबन जेंजुर्डे, महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा कामगार कर्मचारी फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून काम करतो. आज ठाणे या ठिकाणी आदरणीय रविराव साहेबांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका मध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्याच्या कामगार नेत्यांची बैठक आयोजित केलेली होती. सर्व महानगरपालिका, नगरपालिकेचे जे सांघिक प्रश्न याच्यावरती आमची साधक-बाधक चर्चा झाली. या सर्व महानगरपालिका, नगरपालिकेतील कामगारांचे जे सांघिक प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पुढील काही आंदोलनाच्या दिशा ठरवल्या गेल्या. आज याच्यामध्ये प्रमुख जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सर्व महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या वारसाचा एक प्रश्न जो औरंगाबाद खंडपीठासमोर प्रलंबित आहे. या संदर्भात सरकारने कामगारांच्या बाजूने योग्य त्या ॲफिडेव्हिट देऊन पॉझिटिव्ह भूमिका घेऊन लवकरात लवकर तो प्रश्न सोडावा ही आमची पहिली आणि प्रमुख मागणी आहे. दुसरी जी मागणी आहे, राज्यातल्या ज्या ज्या महानगरपालिका, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू नाही त्या ठिकाणी त्वरित 7वा वेतन आयोग लागू करावा व अनेक महानगरपालिकांना 7वा वेतन आयोग लागू झाला पण फरकाची रक्कम अदा केलेली नाही ती त्वरित देण्यात यावी. अनेक महानगरपालिकेची तर अशी अवस्था आहे की 6-6 महिने पगार होत नाही, कारण की LBTच्या अनुषंगानं दिलेलं जे अनुदान आहे ते पगाराला सुद्धा पुरत नाही अशी परिस्थिती आहे. ते शहरातल्या नागरिकांना सुद्धा त्याच्यामुळे अनेक सेवापासून वंचित राहावं लागतं. आमचं असं मत आहे की त्याच्या संदर्भात LBTचं अनुदान वाढवावं आणि ती सरकारची जबाबदारी. त्याच्यामुळे सरकारने अशा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार होण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात तातडीने अनुदान देण्याचा प्रयत्न करावा. राज्यात सर्वच महानगरपालिका, नगरपालिकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटीकरणाचं काम चालू आहे. कंत्राटीकरणाच्या माध्यमातून कामगाराची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होती. कंत्राटी काम हे तात्पुरत्या कामासाठी दिलं जातं, पण ज्या सेवा कायमस्वरूपी शहरातल्या नागरिकांना द्यायच्यात अशा सर्रास कामामध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटीकरण चालू आहे. या कंत्राटीकरणाच्या माध्यमातून अनेक तरुण सुद्धा नोकरीपासून वंचित झालेले असून शासनाचा त्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे. कंत्राटीमध्ये काम करणाऱ्या तरुणांच्या जीवाशी शासन खेळतंय. आमचं असं मत आहे की जेवढी कंत्राटीकरणाने आपण पदवरतोय, आता नव्याने शासनाने 9 कंपन्या तयार करून त्यांच्या माध्यमातून राज्यभर कंत्राटीकरणाचा मोठा खेळ चालू केलेला आहे. तो त्वरित बंद करावा, तो GR रद्द करावा. या विषयासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी येत्या 2 तारखेपर्यंत आमच्या फेडरेशनबरोबर चर्चा करावी आणि 2 तारखेपर्यंत कसल्याही प्रकारची चर्चा झाली नाही तर या 2 तारखेला आम्ही राणीच्या बागेपासून मंत्रालयावरती लॉंग मार्च काढणार आहे. या लॉंग मार्चमध्ये महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिका, 239 नगरपालिका, नगर परिषदा याच्यातल्या हजारो लाखो कर्मचारी या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार आहे. आणि निश्चितच या लॉंग मार्चमध्ये आमची पुढील आंदोलनाची दिशा आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या संमतीने ठरवणार आहोत. पुढली दिशा आमची 2 नोव्हेंबरला ठरवली जाणार आहे. टेंभीनाका येथे असंख्य महिलांच्या उपस्थितीत रश्मिताई ठाकरे यांनी घेतले दुर्गा मातेचे दर्शन. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी जय अंबे मा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ रश्मिताई ठाकरे यांनी असंख्य महिलांसह उपस्थितीत राहिल्या होत्या. त्यांनी सर्वप्रथम धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून देवीचे दर्शन घेऊन महाआरती त्यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिदा मोहिते, माजी नगरसेविका नंदिनी राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे, द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, प्रभाकर मात्रे व उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख व इतर शिवसेना पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. व जाहिरात असतील तर ह्या नंबरवर संपर्क करा.